जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त पोलीस सिपाई व पोलीस सिपाई चालक पदाची पोलीस भरती प्रक्रिया 19 जून पासून गोंदियात सुरू होत असून 110 पोलीस कर्मचाऱ्यांच्या जागांसाठी 8026 उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केले आहेत। पोलीस भरती अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर 70 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत। हे कॅमेरे पोलीस भरतीची प्रत्येक बाब टिपणार असल्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी माध्यमांना सांगितले। गोंदिया जिल्हा पोलीस भरतीची संपूर्ण भरती प्रक्रिया गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया येथे 19 जून 2024 पासून सुरू होणार आहे। तर या भरतीसाठी जर आपल्याला कोणी नोकरी लावून देण्याचे आमिष देत असेल तर आमिष देणाऱ्याचे नाव डायल 112 वर सांगा, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे। येत्या 19 जूनला आपल्याकडे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होत आहे। पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी त्याच्या 110 रिक्त जागांसाठी जवळपास 8026 आवेदन आपल्याकडे प्राप्त आहेत आणि टप्प्याटप्प्याने जवळपास 14 दिवस या सगळ्यांची शारीरिक चाचणी होणार आहे 50 मार्कांची। त्यानंतर निकाल लागून भरतीची प्रक्रिया मग लेखी मेडिकल वगैरे सगळी प्रक्रिया चालणार आहे। पावसाळ्याचा कालावधी आहे आणि पाऊस असताना किंवा पावसाचं वातावरण असताना सुद्धा ग्राउंडवरची सगळी कसरत व्यवस्थित पार पाडावी याच्यासाठी सुद्धा आम्ही वेगळ्या पद्धतीने तयारी करत आहोत आणि सर्व कॅन्डिडेट्सला सकाळी 5 वाजता रिपोर्टिंग टायमिंग दिलेलं आहे। सगळ्यांना मी या निमित्ताने आवाहन करेल की सर्व पद्धतीने कुठल्याही तापांना बळी पडू नका। तर कुठल्याही प्रकारचा जुगाड लग्गा कुठल्याही प्रकारचा कोणाचाही संपर्क असल्याची कुठलीही गोष्ट कामाला येणार नाही। तुम्ही फक्त आणि फक्त तुम्ही जे काही परिश्रम घेतले। पोलीस भरती प्रक्रिया जवळपास 17 दिवस चालणार आहे। 110 जागांसाठी 8026 अर्ज प्राप्त झाले आहेत। उमेदवारांना ज्या तारखेचे हाल तिकीट देण्यात आले आहे त्याच दिवशी प्रवेश देण्यात येणार आहे। कुठल्याही कारणाने एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कळवावे, त्यानुसार त्याच्या चाचणीचा वेळ बदलून देता येईल। यासाठी अर्ज करावे। गोळाफेक, उंची, छाती मोजणे संपूर्ण अशी प्रक्रिया, शारीरिक मैदानी प्रक्रिया, पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरित्या व्हिडिओग्राफी सीसीटीव्हीच्या निगराणीत होणार आहे। या भरतीसाठी जिल्हाभरातून पोलीस अधिकारी कर्मचारी मागवण्यात आले आहेत। सर्वप्रथम उमेदवाराचे प्रवेशपत्र स्वीकारल्यानंतर उंची, छाती, वजन मोजमाप यामध्ये पात्र उमेदवारांची शारीरिक मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे। महिलांच्या चाचणीनंतर पुरुष उमेदवारांकरिता 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे, गोळाफेक व महिला उमेदवारांकरिता 100 मीटर धावणे, 800 मीटर धावणे व गोळाफेक आदी प्रक्रिया या ठिकाणी पार पडतील।